आज आपण रेडीमेड ड्रेस साईजनुसार परफेक्ट फिटिंग कसा करावा ते पाहणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा। इथं आपण हा ड्रेस घेतलेला आहे। पहा, ह्याची साईज खूप मोठी आहे। आपल्या ड्रेसचे शोल्डर आहेत 4.25 इंच, त्यानंतर आपली छाती आहे 38 इंच। पहा, तर हा ड्रेस आपण 32 छातीनुसार फिटिंग करणार आहोत। आपल्याला ड्रेसची बाही खोलून घ्यायची आहे। पहा, मी बाजूची बिडिंगची शिलाई कट करून ची मुंढ्याची शिलाई इथं आपल्याला खोलून घ्यायची आहे। तयार ड्रेसच्या बाहीची शिलाई ही मोठ्या टाक्यांची असते, त्यामुळे ती उसवायला सोपी जाते। तुम्हाला ड्रेसच्या बाहीची फिटिंग ही परफेक्ट हवी असेल तर अशा पद्धतीने खोलून घेणं गरजेचं आहे। तुम्ही डायरेक्ट फिटिंग केलं तर तुमच्या मुंढ्यामध्ये फुगा येतो, त्याचसोबत आपली बाही फिटिंगला सुद्धा छान बसत नाही। त्यामुळे दोन्ही बाह्या आपण अशा पद्धतीने खोलून मगच त्या फिटिंग करून घेणार आहोत। इथं मी आपल्या दोन्ही बाह्या सेपरेट करून घेतल्या। आपल्या ड्रेसची उंची सुद्धा आपल्याला कमी करायची आहे। आपल्या ड्रेसच्या बॉटमला लेस आहे, ती सुद्धा आपल्याला सेपरेट करून घ्यायची आहे। तुमचा ड्रेस प्लेन असेल तर तुम्हाला उंचीमध्ये मार्जिन घेऊन डायरेक्ट कटिंग करून घ्यायचं आहे। मी इथं लेस बाजूला काढून घेतली। पहा, आता आपण शोल्डर कमी करतोय। माझ्या मापात शोल्डर 14 इंच आहेत, म्हणून मी ही शोल्डर पट्टी 3.5 इंचाची घेते। इथे तुम्हाला साईजनुसार शोल्डर टाकून घ्यायचे आहेत। मी 3.5 इंचाला मार्क केलं, तिथूनच खाली 2 इंचाला पुन्हा 3.5 इंचाला मार्क करून सरळ लाईन आखून घेतली। आता आपण मुंढा खोली घेतोय 7.5 इंच। आता 1 इंच मार्जिन सोडून अशा पद्धतीने आपल्याला मुंढ्याचा शेप देऊन घ्यायचा आहे। आता सेम ह्याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडला मार्क करून मुंढ्याचा शेप देऊन घेतोय। आपल्या दोन्ही शोल्डरची साईज ही कमी जास्ती होती, ती इथं आपण सेम करून घेतली। पहा, त्यानंतर आपल्याला दोन्ही मुंड्याचे शेप अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचे आहेत। पहा, आता आपण स्लीव कटिंग करून घेतोय। आपले दोन्ही स्लीव हे तयार असतात, आपल्याला फक्त मुंढ्याचा शेप आणि दंडघेराचं माप हे बदलून घ्यायचं असतं। इथं पहा, 1.5 इंचाला कॅफ हाईट घेऊन मी अशा पद्धतीने मागील मुंड्याचा शेप देऊन घेतलेला आहे। आपले दोन्ही स्लीव हे एकमेकावर आहेत। आता हे आपण मोजून पाहतोय। इथे तुमचं मुंड्याचं जे काही माप असेल तिथं मार्क करून घ्या। त्यामध्ये इथं मी 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेली आहे। पहा, आता दंडघेराचं माप टाकून त्यामध्ये इथं आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतोय। 32 साईजनुसार मला हे स्लीव अगदी बरोबर पुरले। तुम्हाला कमी येत असेल तर तुम्हाला मुंड्यामध्ये जोड देऊन घ्यायचा आहे। आता हे आपण कटिंग करून घेतोय। सुरुवातीला आपल्याला मागील मुंड्याचा शेप कटिंग करून घ्यायचा आहे। पहा, त्यानंतर दोन्ही स्लीव आपण अशा पद्धतीने ओपन करून घेतोय। समोरील बाजू आपल्या बाहेरच्या साईडला आहेत। मध्यातून इथं आपल्याला 1.25 इंचाला मार्क करून घ्यायचं आहे। त्यानंतर फिटिंग लाईनपर्यंत 1/2 इंच मार्जिन सोडून अशा पद्धतीने आपल्याला पुढील मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे। पहा, त्यानंतर आपल्याला हा पुढील मुंड्याचा शेप कटिंग करून घ्यायचा आहे। आता आपण शिलाई करून घेतोय। तर मी एका साईडची बाही घेतलेली आहे, तर बाही घेते वेळेस आपला पुढील आणि मागील मुंड्याचा शेप बरोबर आहे का ते नक्की पहा। पुढील मुंड्याचा शेप हा पुढल्या साईडला येणं गरजेचं आहे। आता बाही मी मध्यात ठेवून एकदा वितपत शिलाई घेऊन बाही जोडून घेते। पहा, आपल्याला बाही न खेचता जोडून घ्यायची आहे। इथे आपली एका बाजूची बाही जोडून झाल्यानंतरच आपल्याला पुन्हा मध्यातून बाही जोडायला सुरुवात करायची आहे। अशा पद्धतीने बाही जोडल्यामुळे ती दोन्ही बाजूला अगदी व्यवस्थित अशी पुरते। त्याचसोबत आपल्या बाहीचा शेप सुद्धा अगदी परफेक्ट येतो। त्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रकारची बाही जोडत असाल तर नेहमी ह्याच पद्धतीने बाही जोडायची। पहा, इथं आपण अगदी व्यवस्थित अशी बाही जोडून घेतोय। बाही जोडून झाल्यानंतर त्यावर पुन्हा आपल्याला एक डबल शिलाई करून घ्यायची असते। मी लगेचच इथं बाहीला डबल शिलाई करून घेते। दुसऱ्या साईडची बाही सुद्धा आपल्याला सेम ह्याच पद्धतीने जोडून घ्यायची आहे। इथे मी दुसऱ्या साईडची बाही सुद्धा जोडून घेतलेली आहे। पहा, आता आपण टॉपची उंची कमी करतोय, तर तुमची जी काही हाईट असेल त्यामध्ये 1 इंच ॲड करून इथं मार्क करून मी इथं कट करून घेते। त्यानंतर आपल्या टॉपची कट 19 इंच आहे, त्यामध्ये 1/2 इंच शेवण्यात असं आपण 19.5 इंचावर मार्क करून घेतोय।
आता आपण साईड चॉकसाठी मार्क करतोय. दुसऱ्या बाजूला सुद्धा मी इथं 19.5 इंचाला मार्क करून घेणार आहे. आता आपली हिप साईज आहे 36 इंच, तर त्याचा दुसरा भाग येतो 18 इंच आणि दोन्ही बाजूला आपल्याला 1-1 इंच शिवण्यात लागणार आहे. म्हणजे टोटल आपल्याला इथं 20 इंच लागणार आहे. आता 18 इंच सोडून आपल्याकडे इथं 5 इंच एक्स्ट्रा आहे, त्यामधून आपण 2 इंच मायनस करतोय, जे की आपल्याला साईड चॉकसाठी लागणार आहे. आता उरलेलं 3 इंच आपण दोन्ही साईडने मायनस करून घेतोय. म्हणजेच दोन्ही साईडने आपल्याला 1.5 इंच मायनस करून घ्यायचं आहे. दोन्ही साईडला इथं मी 1.5 इंच मार्जिन घेऊन सरळ लाईन आखून घेतलेली आहे. आता हे जे 1.5 इंच एक्स्ट्रा आहे ते मी अशा पद्धतीने कटिंग करून घेणार आहे. पहा, इथे मी दोन्ही बाजूचं एक्स्ट्राचं कापड अशा पद्धतीने कटिंग करून घेतलेलं आहे. पहा, आता आपण साईड चॉक करतोय. पुढील भागाची आपण जे बॉटमची लेस सेपरेट केली होती ती इथं आपल्याला जोडून घ्यायची आहे. आपल्या मागील भागाची जितकी उंची आहे त्याचप्रमाणे मी पुढील भागात लेसची उंची ॲड करून एक्स्ट्राचं कापड सोडून अशा पद्धतीने इथं लेस जोडून घेते. पहा, इथं तुम्हाला कापड कट करायचं असेल कट केलं तरीसुद्धा चालेल, पण ते मी खालच्या साईडला सोडून दिलेलं आहे. पहा, आपली लेस सरळ रेषेत येईल ह्याची काळजी घ्या आणि इथं व्यवस्थित लेस जोडून घ्या. पहा, एक्स्ट्राचं कापड आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आता आपण मार्जिनची शिलाई करून घेतोय. तर दोन्ही स्लीव मी अशा पद्धतीने एकमेकावर ठेवून इथं आपण एकदा वितपत शिलाई घेऊन शिलाई करून घेतोय. पहा, साईड चॉक करण्यापूर्वी ह्या गोष्टी स्टेप बाय स्टेप करा. इथं पहा, आपलं छातीमधलं जे एक्स्ट्राचं कापड आहे ते आपण शिलाई झाल्यानंतर कट करून घेणार आहोत. कमरेच्या इथं आपल्याला 1.5 इंचाला मार्क करून सरळ शिलाई देऊन घ्यायची आहे. जिथे आपल्या टॉपची कट आहे तिथं आपण 1 इंचाला मार्क करून घेतलेलं आहे, जे की आपण शिलाई मार्जिनमध्ये घेतलेलं आहे. तिथंपर्यंत आपल्याला सरळ यायचं आहे. आपले दोन्ही भाग हे अगदी व्यवस्थित एकमेकावर ठेवून घ्या. इथं आपल्याला शिलाई लॉक करून घ्यायची आहे. आपण 19.5 इंचावर टॉपची कट आणि 1 इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे. आता आपण साईड चॉक करतोय. आपला अस्तरचा भाग आहे त्यावर इथं मी टाचणी लावून घेते. तुम्ही शिलाई केली तरीसुद्धा चालेल. आता आपण जे 1 इंच मार्जिन घेतलेलं आहे ते इथं आपल्याला अर्धा इंच डबल फोल्ड करून घ्यायचं आहे. पहा, ह्याच पद्धतीने आपण संपूर्ण एका बाजूला शिलाई करून घेणार आहोत. इथं तुम्हाला डायरेक्ट शिलाई द्यायला जमत नसेल, तुम्ही टॉपला आधी 1 इंचाला मार्क करून घ्या, म्हणजेच तुमचं तेवढंच कापड मायनस होईल. साईड चॉकची शिलाई करत असताना टॉप आपल्याला सरळ दिशेने खेचून घ्यायचा आहे. जर तुम्ही लूज ठेवलात तर साईड चॉक केल्यानंतर आपला टॉप हा सरळ रेषेत दिसत नाही. आपल्या टॉपच्या बाजू ह्या लहान मोठ्या झाल्यासारख्या दिसतात, त्यामुळे ह्या गोष्टीची काळजी घ्या. आता जिथं आपण टॉपची कट दिलेली आहे तिथंपर्यंत अगदी व्यवस्थित आपल्याला सरळ रेषेत शिलाई देऊन घ्यायची आहे. पहा, तिथं शिलाई आल्यानंतर सुई आपल्याला आतल्या साईडला ठेवून घ्यायची आहे. त्यानंतर फुटर उचलून इथं आपण कापडाची दिशा बदलून घेतो. त्यानंतर आपल्याला तिथं सरळ शिलाई करून पुन्हा आपण त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूची शिलाईसुद्धा करून घेतो. पहा, फुटर आतल्या बाजूला ठेवूनच कापडाची दिशा बदलून घ्यायची, नाहीतर मग आपला धागा हा लूज होतो. दुसऱ्या साईडची बाजूसुद्धा आपण सेम ह्याच पद्धतीने फोल्ड करून शिलाई करून घेणार आहोत. अगदी सोपी पद्धत आहे, तुमच्या लगेच लक्षात येईल. इथे पहा, अगदी परफेक्ट असं आपण टॉपला साईड चॉक करून घेतलेला आहे. आपली कट अगदी परफेक्ट आलेली आहे. आता आपल्या मागील भागाचा जो बॉटमचा भाग आहे तो इथं आपल्याला डबल फोल्ड करून त्यावर आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे. जर तुम्हाला साडीपासून कुर्ता किंवा वन पीस शिलाई करायचं असेल तर त्याचे व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर आहेत, एकदा नक्की पहा. आणि हो, जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपल्या टॉपच्या बॉटमची शिलाई झाल्यानंतर तुम्ही तुमच्या मापानुसार टॉप फिटिंग करून घ्या. तर इथं आपण टॉप अगदी परफेक्ट आणि सोप्या पद्धतीने शिलाई करून घेतलेला आहे. आता आपण लेहंग्याची शिलाई करतोय. तर लेहंग्याची मी लेस काढून हाईटनुसार इथं कट करून घेतलेला आहे. पहा, आता आपल्याला तो आतल्या साईडने अशा पद्धतीने डबल फोल्ड करून शिलाई करायची आहे. लेहंग्याची उंची कट करते वेळेस 1 इंच मार्जिन सोडून कट करा, कारण आपल्याला बॉटमला 1 इंच शिवण्यात जातं. इथे मी तुम्हाला एका बाजूची शिलाई दाखवते आहे, म्हणजे व्हिडिओ पाहण्यात तुमचा फार वेळ जाणार नाही. अगदी व्यवस्थित इथं आपण फोल्ड करून घेतलेलं आहे. आता आपण जी लेस सेपरेट केली होती ती आपल्याला बाहेरच्या साईडला अशा पद्धतीने ठेवून
त्यावर इथं आपण शिलाई देऊन घेतोय। त्यानंतर आपल्याला लेसच्या वरच्या साईडने सुद्धा शिलाई करून घ्यायची आहे। व्हिडिओमध्ये पाहताय त्या पद्धतीने लेस जोडून झाल्यानंतर तुम्ही तुमच्या साईजनुसार हा लेहंगा फिटिंग करून घ्या। व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद।